आबा तुम्ही काय करताय? अहो नका करू आबा असं. अहो माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. मला असं करणं भाग आहे, मला जाणं गरजेचं आहे. मी तुम्हाला विनंती करतो, हे जे काही रिपोर्ट्स येतील ते रिपोर्ट्स माझ्या घरच्यांना कळता कामा नयेत, एस्पेशली राणी आणि इंद्राला. पण थोडं ऐका. सर रिपोर्ट्स काय रिपोर्ट्समध्ये बघा. आबा असेल व्यवस्थित, आपण केबिनमध्ये बसून बोलू. ओके या. बरं, काय झालं डॉक्टर? या ना बसा. पटकन बघून काय ते घेतो. मला सांगा. मला प्रचंड घाई आहे. माझी मुलं यायला निघाली तिकडं, त्याच्या आधी मला इकडनं निघायचं आहे. बघा पटकन रिपोर्ट बघा. हो बघू. काय लिहिलंय रिपोर्टमध्ये सांगा ना सर प्लीज. हे बघा मी तुमच्याशी काहीतरी बोलतोय डॉक्टर, मला प्लीज सांगा काय झालंय. काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे ना? आबा तुमचे रिपोर्ट्स थोडे टेन्शन घेण्यासारखेच आहेत. काय लिहिलंय रिपोर्टमध्ये? तुम्हाला ब्रेन ट्युमर झालाय. आबा तुमचा हा ट्युमर 3rd स्टेजला गेलाय, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर तुमच्या जीवाचा धोका वाढत जाईल. मी तुमच्या घरच्यांशी बोलून घेतो. नाही तुम्ही कोणाला काही सांगणार नाही आहेत, कोणाला काही बोलणार नाही आहेत. मला शब्द द्या प्लीज. पण आबासाहेब अहो हे बघा प्लीज, मी तुम्हाला विनंती करतो, माझं ऐका. हे बघा मी वेळ बघून माझ्या आजारपणाबद्दल घरच्यांना सांगेन, पण आत्ता नको प्लीज. आबासाहेब तुम्हाला कळत का नाहीये? अहो अशाने जीवावर बेतील तुमच्या. अहो माझ्या एकट्याच्या जीवासाठी मी माझ्या घरच्यांचा जीव टांगणीला टाकू का? खूप प्रेम करतात होती माझ्यावरती. माझ्या आजारपणाबद्दल कळलं ना कोलमडून जातील ती. आणिच आम्ही बिकट परिस्थितीतून जातो आहोत. त्यात हे कळलं तर परिस्थिती आणखीन बिकट होईल. त्यामुळे माझ्या या आजारपणाबद्दल, ब्रेन ट्युमरबद्दल आपल्या दोघांचंच राहू दे. आबा बरे आहात ना तुम्ही? काय झालं एक्झॅक्टली? इंद्रा मी ठणठणीत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही मला. अहो आबा पण तुम्हाला चक्कर आली होती, काय झालं? अगं तुम्हाला माहिती आहे ना सध्या ऊन किती आहे, त्यामुळे थोडं गरगरलं. आणि त्यांचं म्हणणं होतं काही बीपी लो झालंय वगैरे वगैरे वगैरे. आणि आपल्या वस्तीतले लोक आपल्यावरती किती प्रेम करतात तुम्हाला माहिती आहे. ते घाबरले आणि ती मला हॉस्पिटलमध्येच घेऊन आले. डॉक्टर नक्की काही सिरियस कन्सर्न नाही आहे ना? म्हणजे त्यांची तब्येत व्यवस्थित आहे ना? काय सांगा ना काहीतरी लवकर. डॉक्टर तसा माझ्यावरती विश्वास बसणार नाही, त्याला तुम्हीच सांगा की काही झालं नाही आहे मला. तसं काय मेजर काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. डिहायड्रेशनमुळे झालं असणार आहे आणि काय काळजी करण्याचं नाहीये. पण त्यांना बेड रेस्ट मात्र घेऊ द्या. आणि हो मी काही गोळ्या लिहून देतो, तेवढ्या गोळ्या मात्र व्यवस्थित द्या. ठीक आहे? हो. जर का इंद्रा औषध आणायला गेला तर त्याला औषध बघून कळेल की मला काय झालं. नाही त्याला कळता कामा नाही. ही थोडी औषधं लिहून दिली आहेत, तेवढी वेळेवर द्या त्यांना. ते मी आणतो. इंद्रा तू एक काम कर, तू आईला फोन कर. मला ते टेन्शनमध्ये असेल, तिला कळव सगळं ओके आहे म्हणून. चल राणी. बरं डॉक्टर, आबांसाठी काय पथ्य आहेत का आता? म्हणजे त्यांना काय खायला द्यायचं, काय काळजी घ्यायची? पत्ते म्हणजे त्यांना बाहेरचं काय खाऊन देऊ नका, तेलकट तुपट असं काय देऊ नका.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठला स्ट्रेस घेतील किंवा टेन्शन घेतील असं काय होऊन देऊ नका.